नमस्कार मित्रांनो, ज्या घरकुल लाभार्थ्यांचे पैसे अडकले होते आणि निधी अभावी ज्या लाभार्थ्यांना पैसे आतापर्यंत मिळाले नव्हते, त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज 22 मे 2026 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व घरकुल योजनांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती काय, किती निधी आलेला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। तर बघू शकता, केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या प्रशासकीय निधी 6,000 कोटी रुपये व राज्य स्वरूप हिस्सा 4,000 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आज दिनांक 22 मे 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाचे धोरण असून राज्यातील केंद्र प्रस्तुत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, जनजातीय, आदिवासी न्याय व अभियान जेवढ्या काही योजना असतील त्या योजना ज्या राज्यांच्या धर्तीवरती राबवल्या जातात, राज्य प्रस्तुत आहेत, त्या सर्व योजनांसाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक 8/5/2026 रोजी आदेशाने राज्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे काही पैसे मागितले होते 8,36,850 लाख कार्यक्रम निधी हा प्रशासकीय निधी इतका जवळपास 14,000 लाख इतका निधी वितरित करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील 60,000 लाख जे काही आहेत या निधी, हा सर्व निधी मिळून त्यांनी आज जो काय दिला आहे तो निधी आहे 6,000 कोटी रुपये इतके आज त्यांनी सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी केंद्र हिस्सा हा त्यांनी पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की जी काही केंद्र सरकारचे 6,000 कोटी रुपये आणि समरूप राज्य हिस्सा हा 4,000 कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय निधी हा एकूण 10,000 कोटी रुपये एवढा निधी शासन परिपत्रक दिनांक 9/4/2026 मधील अटीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने खर्च करण्यास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे। आता लवकरच हे जे तुमचे घरकुलाचे पैसे अटकले होते ते आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होतील। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा आणि तुमच्या जिल्ह्यातील घरकुलाचे पैसे पडत आहेत की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।